ज्या अक्षरांना शिरोरेषा लहान द्यायची आहे त्यांच्या वेलांटीची शिरोरेषा कशी द्यायची? हा हा सगळ्यांनी लक्षात द्या. आता ज्या अक्षरांना आपण शिरोरेषा अर्धी देतो ना, त्यांना वेलांटी कशी द्यायची, बरोबर ना? हो सर. हा, ओके. आता याला पहिली वेलांटी जर द्यायची असेल तर हे बघा, इथं ह्या उभ्या रेषेला या गाठीला न चिटकवता अशी शिरोरेषा द्यायची आणि ही गाठ सोडून परत दुसरी शिरोरेषा, ही आडवी रेष आणि परत दुसरी आडवी रेष. आलं लक्षात? आणि इथून अशी वेलांटी, पहिली वेलांटी. आलं लक्षात? समजलं का हे? हो सर. हो सर. हो सर. हा. आता दुसरी वेलांटी देताना हॅलो सर. का बोला. एकदा सांगा ना सर मला. हॅलो हे सर, बघा, मी आता जॉईन झालो, काय सांगितलं काही समजलं नाही. आर्यन का? हो सर. ओके, ठीक आहे. आर्यन, 12 खडी लिहायची. हो सर. हॅलो सर. हा, हॅलो सर. बोला. सर, 12 खडी पूर्ण लिहायचे का? पूर्ण लिहायची. का पासून का? हो, क पासून. हे बघा, दुसरी वेलांटी देताना इथून पुढे रेष किंवा शिरोरेषा द्यायची गरज नाही. इथूनच पुढं अशी शिरोरेषा आणि अशी वेलांटी. ठीक आहे. या वेलांटीची साईज म्हणजे अशी आपण रुंदी म्हणूया, जसं अक्षर आहे त्याप्रमाणे ती वाढत जाईल किंवा कमी होत जाईल. ठीक आहे. सर, हा, बोला. क पासून लिहायचे. क पासून. क. हे बघा, आपण हे जे नियम बघितले, हे क, का, की, हे बघा, हेच नियम सगळ्या अक्षरांना लागू राहतील. काना देताना त्याच्यानंतर पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, त्याच्यानंतर काना मात्रा, 2 मात्रे, हे सगळ्या अक्षरांना सारखेच लागू राहतील. ठीक आहे. फक्त अक्षर चेंज होईल. आलं लक्षात? हो सर. ठीक आहे. हो सर. तुम्ही 12 खडी लिहा. लिहिताना काय प्रॉब्लेम येतोय ते मला लगेच विचारा. काहींचा अजून उकार काढताना प्रॉब्लेम येतोय. पहिला उकार पण गाठीनेच काढतायत, दुसरा उकार पण तसाच. फक्त अशी हाफ सर्कल प्रमाणे थोडीशी शेपूट वाढवायची, त्याप्रमाणे पहिला उकार द्यायचा आणि दुसरा उकार काढताना गोल फिरवायच्या, गाठ काढायची त्याला. तुम्हाला मी फोटो पाठवले होते काल क्लास झाल्यानंतर, ते बघितले का तुम्ही? फोटो बघितले का ग्रुपवर? हो सर. हा, हो सर. हो सर. त्याप्रमाणे लिहा.
आर्यन, हे बघ, ज्या अक्षरांना शिरोरेषा आपण अर्धी देतो त्यांना वेलांटी कशी द्यायची इकडे लक्ष दे. हे बघा, इथं जी गाठ आहे ध ची, ती अशी त्या गाठीमधून आरपार शिरोरेषा द्यायची नाही. इकडं पहिली वेलांटी जर असेल तर उभी रेष आणि शिरोरेषा अर्धी, परत या उभ्या रेषेला अर्धी आणि मग वेलांटी घ्यायची. ठीक आहे. सर, हा बोला. वाङ्मयाची बाराखडी कशी काढायची? वाङ्मय शक्यतो ते नाही लिहिलं तरी चालेल. ड काढायचा आणि त्याला उजव्या साईडने टिंब द्यायचं. ते अक्षर शक्यतो आपल्या मराठीमध्ये जास्त वापर करत नाही आपण. फक्त वाङ्मय एवढा शब्द माझ्या लक्षात आहे, एखादा असेल. ठीक आहे, पण लिहा, डचा तरी सराव होईल त्याच्याने, काय हरकत नाही. लिहायचं असेल तर लिहा, नाहीतर सोडला तरी चालेल. त्याला काना देताना ते टिंब कुठे द्यायचा मग नक्की? हा, एक मिनिट लक्ष द्या. हे बघा, अशी वेलांटी द्यायची नाही. हा, धची हे लक्ष द्या, अशी आरपार द्यायची नाही. वेलांटी म्हणजे शिरोरेषा. हा, आता वाङ्मयचा हे बघा, ड काढायचा आणि ही टिंब द्यायचं त्याला, बरोबर का? हा, आता त्याला काना देताना आधी टिंब द्यायचा, नंतर काना काढायचा. आलं लक्षात? पण जास्त अंतर नको. हा टिंब आणि या कान्यामध्ये एक एक रेष येईल एवढं अंतर ठेवायचं. आलं लक्षात? येत आहे का लक्षात? हा, त्याला वेलांटी काढताना पण तसंच. दुसरी वेलांटी काढताना पण सेम. आधी टिंब, नंतर काना आणि वेलांटी. ओके. मात्रे देताना पण तसंच करायचं? हा, हो. एक काना एक मात्रा किंवा एक काना दोन मात्रे देताना पण सेम. आधी टिंब द्यायचा. कारण की आपण वेलांटी किंवा हे काढल्यानंतर नंतर जर दिला तर फुल स्टॉप होईल, तो पूर्णविराम धरला जाईल आणि तो वाङ्मयचा म्हणजे ते अक्षर येणार नाही. काय उच्चार करतो आपण या अक्षराचा? ग सारखा उच्चार होतो का? काव्यांजली, माहितीये तुला? हो कोणाला? सर. हो, ग सारखा उच्चार होतो ना वाङ्मय. काय नेमका उच्चार काय? हॅलो सर. बोला. सर, शब्दाला विरांटी देताना कोणत्या बाजूने द्यायची? पहिली विरांटी आणि दुसरी विरांटी. सर, मी तिथंच कन्फ्युज होतो, पेपरात माझे तिथंच मार्क जातात. ओके, एक मिनिट. कोण बोलतंय मला बघूया. कोण बोलतंय? सर, आर्यन. आर्यन, ठीक आहे. म्हणजे शब्द लिहिताना का? सर, हो.
एखादा शब्द सांग ना मला, तुला लिहून दाखवतो मी. सर राखी. हा, राखी. ओके. दुसरी वेलांटी देतो ना खीला आपण. हो सर. हा, हे बघा. सर पण तिच्यात पहिली नाही येत का? मला वाटतं दुसरी वेलांटी येते ना, राखी हा शब्द सर लिहिताना. मी तिच्यातच कन्फ्युज होतो, असं कन्फ्युज होतो. हा, आता हे जो आपण काय म्हणणार आपण, जो प्रॉब्लेम आहे, पहिली वेलांटी द्यायची का दुसरी वेलांटी, मग त्यासाठी व्यवस्थित व्याकरण शिकावं लागेल आपल्याला. हा अक्षर लेखनाचा भाग नाहीये. आलं का लक्षात? कधी कधी आपण दिलीप हा शब्द लिहिताना पहिली वेलांटी पण देतो, दुसरी वेलांटी पण देतो, बरोबर का? ऍक्च्युअल मूळ शब्द, मूळ अक्षर किंवा मूळ जे शब्द आहे ते कोणते ते बघावं लागेल. येतंय का लक्षात? मला दुसरी वेलांटी येते. हो, हे बघा, ही दुसरी वेलांटीच येणार अशी. तुझा प्रश्न आहे नेमका पहिली वेलांटी द्यायची का दुसरी वेलांटी, बरोबर ना? हो सर. हा, मग त्यासाठी तुला बरोबर शब्द कुठला आहे ते तुझ्या लक्षात ठेवावं लागेल. आलं का लक्षात? हो सर. हा, श्रीपाद वही वरती घे मांडीवर. खाली काही सपोर्टला नाही का, वहीला पॅड वगैरे घे, काहीतरी बघ. सर हा, बोला. मला ड काढता येईना. ड. ड. हा, ओके. हे बघा, हा ड ना, का ढ? नाही सर. ढ ढ ढगाचा. ओके, हा का? हो सर. गोल करायचं. हा, ठीक आहे. इकडे लक्ष द्या. उभी रेष, अर्धी उभी रेष काढायची. जरा मोठा अक्षर काढतो मी. अर्धी उभी रेष आणि सी काढायचा इंग्लिश मधला. ठीक आहे. त्याला असा राऊंड द्यायचा आहे. कम्प्लीट हाफ सर्कल पाहिजे ढ काढताना किंवा ट काढताना. ओम याप्रमाणे काढायचा. ओके सर. सर, बोला. र ला उकार कसा द्यायचा देताना? हा, इकडे लक्ष द्या. हे बघा, र. हा र काढला. पहिला उकार आधी लक्षात घ्या. पहिला उकार देताना आपण पहिला उकार काढतो ना, त्याचप्रमाणे असं हाफ सर्कल. एकदा परत दाखवतो तुम्हाला. हे बघा, याप्रमाणे. येते लक्षात? गाठ काढायची नाही. किंवा हे बघा, कसा पण उकार काढायचा नाही. ठीक आहे. आता दुसरा उकार. सर परत एकदा सांगा ना. ओके, सांगतो. ठीक आहे. हा दुसरा उकार. दुसरा उकार काढताना
आपण दुसरा उकार इतर शब्दांना देतो, इतर अक्षरांना देतो ना, त्याचप्रमाणे काढायचा आहे असा. आलं लक्षात? हा, हे बघा परत एकदा दाखवतो मी तुम्हाला. र पहिला उकार काढताना याप्रमाणे काढायचा. समजलं? हो सर. हा, आणि दुसरा उकार काढताना असा. आपण इतर अक्षरांना गाठ देतो ना उकार काढताना, दुसरा उकार काढताना त्याप्रमाणे. काय शंका आली तर लगेच विचारा, इथल्या इथे क्लिअर करतो आपण. ठीक आहे?